मुंबईकरांना खड्ड्यात घालणाऱ्या कंत्राटदारांना चाप लावणारी बातमी आहे। खड्डे पडणार नाहीत असं कंत्राटदारांकडून लिहून घ्या असे आदेश मुंबई हायकोर्टानं पालिकेला दिलेले आहेत। अमेय राणे आमचा प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। अमेय, काय म्हटले कोर्टानं? काही कारणामुळे अमेयशी आपला संपर्क होऊ शकत नाहीये। बोरिवली ते दक्षिण मुंबई प्रवासात पाठदुखीचा मोठा अनेकांना त्रास होता आणि या सगळ्या संदर्भात आता एक कानाडे म्हणून होते, त्यांनी एक याचिका दाखल केली होती आणि या सगळ्यानंतर आता कोर्टानं आदेश दिलेले आहेत। अमेय राणे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अमेय, काय म्हटले कोर्टानं? एका दरम्यान हायकोर्टाचे सर्वात ज्येष्ठ असे सध्याचे न्यायाधीश जस्टिस विद्यासागर कानडे यांनी स्वतःचा आपला अनुभव बोलताना सांगितलेला आहे भर कोर्टात की एकदा ते दक्षिण मुंबईहून बोरिवलीच्या दिशेने प्रवास करत होते वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरून, तेव्हा त्यांना खड्ड्यांचा असा काही अनुभव आलाय की पुढचे 8 दिवस जवळपास आठवडाभर त्यांना पाठदुखीने ग्रासलं होतं। हा त्यांचा वैयक्तिक अनुभव त्यांनी बोलून दाखवलाय। यावरूनच त्यांना पूर्ण कल्पना आहे की सध्या मुंबईकरांना कुठल्या हाल अपेष्टांना सामोरं जावं लागतंय। त्याचबरोबर त्यांनी पुढेही असं बोलून दाखवलं की जागोजागी रस्ते तुंबणं, पावसात खड्डे, ट्रॅफिक ही आता नित्याची समस्या झालेली आहे। त्यावेळी तिथे कोर्टात माननीय बीएमसीचे देखील वकील उपस्थित होते। त्यांना उद्देशून त्यांनी स्पष्ट असे निर्देश दिलेले आहेत की यापुढे मुंबईच्या रस्त्यांवर खड्डे पडणार नाहीत, असं त्या कंत्राटदारांकडनं तुम्ही लेखी हमीपत्र घ्या, त्यांच्याकडनं अंडरटेकिंग घ्या आणि तशी जर कार्यपद्धती पालिकेनं आणि संबंधित यंत्रणेनं अवलंबली नाही तर मुंबई हायकोर्ट त्या संदर्भात सविस्तर आदेश देऊन सर्व यंत्रणांना कामास लावेल। तेव्हा आता प्रशासनाची ही जबाबदारी आहे। मग त्याच्यात पालिका प्रशासन असेल, राज्य सरकार असेल, MSRDC, PWD, जे रस्ते आणि त्या संदर्भात प्रशासकीय यंत्रणा आहे त्या सर्वांची आता जबाबदारी राहील की जे कॉन्ट्रॅक्टर ज्यांना ही रस्त्याची कंत्राटं दिली जातात त्यांच्याकडनं आता ते हमीपत्र घ्यावं लागेल की आमच्याकडनं बांधलेल्या किंवा तयार करण्यात आलेल्या रस्त्यांवर खड्डे पडणार नाहीत, अन्यथा त्यांना कारवाईला सामोरं जावं लागेल। अमेय, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।